पुण्यातून महत्त्वाची बातमी। पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यातील बसची संख्या वाढणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी 1000 बस मिळणार आहेत। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आता 500 बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता 6000 बसची गरज आहे। प्रत्यक्षात रस्त्यावर 1650 बस धावत आहेत। आयुर्मान संपल्यामुळे आता 300 बस कमी होणार आहे। त्यामुळे बस खरेदीच्या मान्यतेमुळे पीएमपीएलला आता ऊर्जिता व्यवस्था येण्याची शक्यता आहे। बस खरेदीसाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्यता सुद्धा दिलेली आहे। पीएमपीएलच्या ताफ्यातील बसची संख्या वाढणार आहे। 1000 बस आता पुणे आणि पिंपरीसाठी मिळणार आहे। पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यातील बसची संख्या ही आता वाढणार आहे। प्रत्यक्षात रस्त्यावर 1650 बस धावत आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? सध्या पीएमआरडीए कडून या 500 बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुण्यात आता पीएमपी बसेसची संख्या सुद्धा वाढणार आहे। याचा फायदा पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना सुद्धा होईल। साधारण 1000 बसेस यामध्ये दोन्ही शहरांना मिळतील अशी माहिती ही समोर आलेली आहे। सध्या शहरामध्ये पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे, मात्र त्या प्रमाणात बसेस या कमी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती बसेसमध्ये होताना पाहायला मिळते। सध्या शहरामध्ये आपण पाहतो की प्रत्यक्षात 1650 या बसेस धावतात, पण गरज आपण पाहतोय जी 5000हून अधिक बसेसची गरज सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला आहे। यामध्ये ज्या बसेसचं आयुष्य संपलेलं आहे, म्हणजे ज्या बसेस जुन्या झालेल्या आहेत त्या सुद्धा रस्त्यांवरती धावतात आणि त्यामुळे अपघात सुद्धा अनेक वेळा होत आहेत। या सगळ्याला तोडगा काढण्यासाठी बस खरेदीचा प्रस्ताव आहे तो देण्यात आलेला होता आणि पीएमपीएमएल कडून तो मान्य करण्यात आलेला आहे। यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा मान्यता दिल्यानंतर आता या बसेसची खरेदी लवकरच केल्यानंतर त्या पुणेकरांच्या सेवेत सुद्धा दाखल होणार आहेत। जी अमोल, या बसेस सेवेमध्ये कधी रुजू होतील त्या संदर्भात काय माहिती आहे? साधारण पुढच्या 1 महिन्यामध्ये या बसेस रस्त्यावरती धावताना पाहायला मिळतील। आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिल्यानंतर पुढची जी खरेदी प्रक्रिया आहे ती सुरू होईल आणि महिनाभरातच या बसेस आहेत पुणेकरांच्या सेवेमध्ये रस्त्यांवर धावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।